बापरे, दचकायला झालं ना. मलाही झालं. तुम्हाला माहिती आहे आज आपण कुठे आलो आहोत? चला दाखवते. घबाडकुंड या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लुक लॉन्चला आणि निमित्त आहे महिला दिनाचं. चला पाहूया आज काय काय घडतंय ते. या वर्षातला सर्वात मोठा मेगा लॉन्च. या मेगा लॉन्चचा थरार ऑफिशियली आता भूतपूर्व क्षण अनुभवण्यासाठी थोडासा हिस्टॉरिक आणि मेमोरेबल करण्याचा प्रयत्न देखील इथे करतो. जिंदा है, क्या बात है. इट्स रियली अ बिग प्रोफ. सो एक मोमेंटो आणि सुंदर साडी तुला ही भेट. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग, माझे मायबाप, सर्व मित्रमंडळी, माझी फॅमिली सर्व आणि माझे जीवलग सर्व, तुम्ही आलात त्यासाठी खरंच मी तुमचा आभार मानतो. थँक्यू फॉर कमिंग. आणि त्यानंतर माझे सर्व तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही अशी आमची जीवलग मीडिया, आमचा सर्व वर्ग, तुमचा खरंच मनापासून आभार. तुम्ही आलात. मुळात जेव्हा आम्ही अल्लाड केल्यानंतर पहिला मोठा प्रश्न आला, पुढे काय करायचं. आणि लोकांना तो आवडला आहे, भरपूर आवडला. तर लोकांचे एक्सपेक्टेशन, माझे एक्सपेक्टेशन खूप वाढले की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग हॉरर न करता आपण जेनझी बघा की सध्याची जनरेशन हॉलिवूडकडे वळते, हॉलिवूडचे फिल्म्स बघतात, बॉलिवूडचे फिल्म्स बघतात. मग आपण मराठी चित्रपटाने युनिव्हर्स का नाही करावं? का मला वाटलं की आपण पहिला युनिव्हर्स करायला पाहिजे, की कारण युनिव्हर्ससाठी लेखनाला, तांत्रिकदृष्ट्या, हिरोज, सर्व गोष्टी खूपच कमाल आणि खूपच कणखर लागतात. तर मी विचार केला की नाही, आता काहीतरी प्रयत्न सुरू करूया युनिव्हर्सकडे वळण्याचा. आणि मी हा प्रयत्न केला. घबाडकुंड हा चित्रपट सुरुवात केली. पण मी सर्वात पहिले अल्लाड पल्लाडचे आमचे निर्माते शैलेश सर आणि महेश सर यांना भेटलो. त्यांना म्हटलं की माझ्या माइंडमध्ये अशी गोष्ट आहे, तर आमची ती सिरीज चालली आहे, अल्लाड पल्लाडची सिरीज चालली आहे. तर ते म्हणे की हा इट्स अ गुड आयडिया. म्हटलं सर आम्ही स्वतः युनिव्हर्स करते. ते म्हणे करा, आपण सर्व निर्माते एकत्र होऊन काहीतरी वेगळं करूया.
मग कन्सेप्ट आली युनिव्हर्स करायचा. मग ही गोष्ट समजून घेणारा मला खूप हुशार आणि पैसेवाला हुशार निर्माता हवा होता की जो खूप मनापासून चित्रपट करेल. बरोबर, पैसा सर्वच लावतो पण मनापासून चित्रपट करेल. तर मी डॉक्टर रसिक कदम सरांना भेटलो तिथे आणि आय डोंट नो, जे पण माझे पिक्चर सुपरहिट होतात ते फक्त रिडिंग 2 मिनिटाची असते सर. मी फक्त सरांना सांगितलं आणि त्यासोबत स्मिता अंजुटे मॅम पण होत्या. मी सरांना सांगितलं की सर मी चित्रपट प्लॅन करतोय, काय आहे म्हटलं. सर युनिव्हर्स आहे. तर हे काही कमाल आहे. त्यामुळे त्यांनी जसं युनिव्हर्सचं नाव ऐकलं म्हणजे फिल्म करते. सर त्यांनी कथाही ऐकली नाही. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे त्यासाठी की आज आपण जे बघतो ते फक्त आणि त्यानंतर मला प्रत्येक वेळेस वाटतं, लहानपणापासून मी फिल्म बघत आलो, मला वाटतं की आपले हिरोज असले पाहिजे. आपण आयर्न मॅनला, कॅप्टन अमेरिका किंवा मोठ्या मोठ्या लोकांना आपण बघतो आणि आपण त्यांचे आयडल समजतो. स्पायडरमॅन सर्वांच्या कंपोजवरती, बॅगवरती. मग माझं म्हणणं आहे का माझे हिरोज का नाही, माझे हिरोज त्यांच्यापेक्षा भारी आहे. माझे हिरोज त्यांच्यापेक्षा भारी आहेत. मला आता सर्वांना दाखवतो की आमच्या मराठीचा युनिव्हर्स काय असतो आणि मराठीचे हिरोज काय असतात. सो अशा पद्धतीने मी प्रयत्न केला. योगेश दादा तू स्क्रिप्ट लिहून दिली तेवढंच बोललो, थँक्यू. सो पण खरंच या सर्व गोष्टी बांधून येण्यासाठी एक खूप गोड व्यक्तिमत्व लागतो, निर्माता, जो खूप कणखर असला पाहिजे आणि पाठीवर थाप मारणारा पाहिजे की टेन्शन घेऊ नको, तू चल. म्हणजे सर एवढे गोड आहेत का सरांना मी 2 किंवा फॉर एक्झाम्पल सरांना म्हटलं की सर मला 1 रुपया द्या, सर म्हणता 1 रुपयाने 1.5 रुपया घ्या. असे निर्माते यायला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की कला सादर करण्यासाठी काय असलं पाहिजे. मी सरांना विनंती करतो की प्लीज कम ऑन द स्टेज डॉक्टर रसिक कदम सर. थँक्यू. जसं आत्ता प्रीतम सांगितलं की मी स्टोरीज ऐकली. हम जिस इंडस्ट्री से आते हैं वहाँ जीरो से हीरो बनाने की ताकत रखते हैं. यहाँ तो वैल्यू थी सरकार, यहाँ तो वैल्यू थी. हम इसको क्या बनाने वाले हैं वो सिर्फ हम जानते हैं. मी शेअर मार्केट मधला आहे. व्हॅल्यू बाईंग खूप चांगलं कळतं. आणि मी कधीच कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं नाहीत. मी कंपनीच्या प्रमोटरमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करत आलेलो आहे. आणि गबाडकुंडच्या कंपनीचे प्रमोटर प्रीतम पाटील यांच्यामध्ये मला व्हॅल्यू बाईंग दिसलं. त्याच्यामुळं मी गबाडकुंडमध्ये हात घातला आणि बघता बघता त्याचा युनिव्हर्सचा प्रवास चालू झाला. खरंच काही कळत नव्हतं मला. म्हणजे कोणी पण सांगेल, माझ्या टीम मधलं कोणी पण सांगेल की पिक्चर मधला पण कळत नाही हो. पण नावाप्रमाणे नावाला जागलं पाहिजे. त्याच्यामुळं कुठंतरी एक किडा होता की आपल्याला याच्यात यायचंय. कसं यायचं, कधी यायचं, म्हणजे खूप निर्मात्यांचे खूप अनुभव आणि अर्थात माझी पण म्हणजे नखं जळाली आहेत असं म्हणू शकतो आपण. 2013-14 मध्ये गेली आहेत माझी नखं या प्रयोगामध्ये. मग तेव्हापासून एक चांगलं प्रोडक्ट पेक्षा चांगली टीम बघत होतो. आणि प्रीतमच्या स्वरूपाने आज या सगळ्या स्टारकास्टच्या स्वरूपाने मला एक तगडी टीम मिळाली की जी खरंच युनिव्हर्स करू शकते. प्रीतमचं कास्टिंग एवढं भारी आहे ना की युनिव्हर्सला जे हिरोज लागतात त्या पर्सनॅलिटीज बरोबर त्यांनी आयडेंटिफाय केल्या, त्यांचं कास्टिंग केलं. प्रीतमनी DOP म्हणून योगेश कोळींना निवडलं. खरंच सुंदर, म्हणजे टेक्निकली. आणि योगेश इंगळेंनी जो सेट केलाय म्हणजे त्या सेटवर खूप खूप जीव लागला होता आमचा. जवळजवळ म्हणजे जेवढं शूट झालं त्याच्यापेक्षा जास्त काम सेटचं चाललं होतं. आणि जेवढं शूटला खर्च आला त्याच्यापेक्षा जास्त खर्च सेटला आलाय. मराठीमधला युनिव्हर्स हा तर प्रयोग आहेच आहे. पण 22,000 स्क्वेअर फीटचा सेट उभारून
त्याच्यावर शूट करणं हे पण एक वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. म्हणजे आणि आम्ही अजून एक रिस्क घेतली. संदीप सरांनी मला एक सजेस्ट केलं ड्युरिंग द शूट्स की चित्रपटाची ॲसेट ती सेट आहे मॅडम. तिसऱ्या का चौथ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स लावणारा एकमेव दिग्दर्शक एकमेव प्रोड्युसर आहे मी. याच्या आधी अशी रिस्क घेतलेली आहे मी तो प्रोड्युसर आहे ज्याला व्हॅल्यू दिसली तर तो पूर्ण ताकद लावतो. मी याच्या आधी कान्होजी नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती आणि त्या कान्होजी शॉर्ट फिल्मचा प्रीमियर मी सिटी प्राईडला केला होता. अभिमानाने सांगतो मी आधी छोटी स्क्रीन बुक केली होती, मग मोठी स्क्रीन बुक केली. माझ्या त्या प्रीमियरला 800 लोक होती आणि मार्केटिंग कसं करायचं चांगल्या प्रोडक्टचं हे खूप सुंदर माहिती आहे मला. त्याच्याबरोबर आता आनंदची पण साथ आहे. हा पिक्चर मराठीमधलेच नाही तर कदाचित हिंदी, साऊथ इंडियन मूवी मधले सगळे रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या दृष्टीने जे मार्केटिंग लागेल ती मार्केटिंगची ताकद देण्याचा शब्द मी प्रीतमला दिलेला आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीने आम्ही चाललो आहोत. म्हणजे खूप सुंदर स्ट्रॅटर्जीज प्रीतम, मी, आनंद आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज काय असाव्यात, कशा असाव्यात त्याच म्हणजे प्रीतम आत्ता बोलला की प्रॉफिटेबल, रिस्क प्रॉफिटेबल, तर खूप कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे या धंद्यात आल्यानंतर या प्रॉडक्टमध्ये आल्यानंतर कळायला लागलं की कॅल्क्युलेशन्स आहेत. काल पण आम्ही रात्री 2-2:30 पर्यंत बसलो होतो, सगळे कॅल्क्युलेशन्सच मांडत होतो. गणित कळायला लागली साहेब आता नाही थांबणार. थँक्यू. येस, कळलं तुम्हाला मी का जागवतो, कारण हे ना 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करून येतात. येस. आता पुढे वळत आहोत आणि सर तुम्ही आताच उल्लेख केला की खरं तर आपल्या फिल्मचे अवेंजर्स की जे खरे शिल्पकार आहेत आणि त्यांचा हक्क आहे त्या स्ट्रॉंग टेक्निकल टीमशिवाय ही फिल्म बनणं इम्पॉसिबल होती. चला तर मग आजच्या कबाडकुंड या सिनेमाची सगळे जे शिलेदार आहेत, सगळे टेक्निकल टीम आहेत, एक एक करून मी मंचावर बोलवते ज्यांनी या स्टोरीला हातभार. सो दिस इज अ सरप्राईज गिफ्ट फॉर यू. थँक्यू. बेसिक लेवलला जेव्हा काम होतं चालू कथेचं, मला प्रीतम सरांनी सांगितलं आणि मला खरं तर आल्यानंतर हा माणूस काय करू शकतो हे लक्षात आलं होतं की हॉरर फिल्म्स करायच्या म्हटलं की त्यांना खूप टेक्निकली स्ट्रॉंग केलं तरच चालू शकतील मराठीमध्ये तरी लोक, कारण बाहेरचे रिमेक बघतात किंवा हिंदी सिनेमे बघतात. मराठीत जर येत असेल तर प्रॉपर वेनं जर गेलं तर ती जाऊ शकते. ते आल्याला प्रीतम सरांनी दाखवलं होतं. त्यानंतर गबाडकुंड जेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली तेव्हा साधारण लेखकाला एक अंदाज असायला पाहिजे किंवा बजेट काय लागणार आहे त्यानुसार आपल्याला लिहायला लागतं. नाहीतर आपण नावाच्या सवा लिहायचा आणि नंतर मग ते जमत नाही काहीतरी गणित. सरांना विचारलं की बजेटचं काय कसं, ते बोलले की तुम्हाला जे वाटतं ते बजेट आहे, तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा, जे काय बेफाम लिहिलंय मग बजेटचा विचारच केला नाही. आणि मग नियतीनं रसिक सरांसारखा माणूस इथं पाठवला की हे तुम्हीच करू शकता आणि त्यामुळं खरंच ही फिल्म खूप सुंदर झाली आहे. कुठंच कॉम्प्रोमाइज नाही केलं रसिक सरांनी. तर थँक्यू मला या फिल्मचा पार्टिसिपेट केल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. आणि ज्यांच्या नजरेतून आपण हे विश्व पाहणार आहोत DOP योगेश कोळी. तत्पूर्वी सर आपण तुमच्याकडनं तुमचा प्रवास जाणून घेणार आहोत. स्वप्नांच्या अल्ल्याआड उभा होतो आणि त्याच्यानंतर स्वप्नांचा पाठलाग करत मी पल्ल्याआड पोचलो. तिथे मला रसिक सर, प्रीतम सर आणि स्मिता मॅम यांच्या रूपात हे घबाड सापडलं आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं की हे घबाड सापडलं कारण पहिला फीचर फिल्म ॲज अ स्टोरी रायटर म्हणून, त्याच्यानंतर पहिला मराठी युनिवर्स आणि त्यात एवढे सगळे स्टारकास्ट चांगले. तर त्यामुळे मला खरंच आनंद होतोय की पहिला फीचर फिल्म आणि तोही युनिवर्समध्ये लिहिण्याचा हा मला संधी मिळाली त्याबद्दल आणि सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू सो मच सर. आणि येस, DOP योगेश कोळी, प्लीज जॉइन अस. म्हणजे यांच्याबद्दल जेवढं बोललो तेवढं कमीच आहे. कारण मला वाटतं की चित्रपट फक्त एका माणसाने होत नाही, त्याला ना प्रत्येक माणूस गरजेचा आहे. स्पॉट दादापासून तर प्रोड्युसरपर्यंत सर्व गरजेचं आहे. पण आमची काही बॉन्डिंगच वेगळी आहे. बघायचं आहे एकदा टाळ्या. ही फिल्म तशी मला स्पेशल आहे कारण की टेक्निकली बऱ्याच गोष्टी करायला मिळाल्या. बाकीच्या फिल्म करताना एक लिमिटेशन असतात किंवा आपण ह्या गोष्टी वापरू शकत नाही किंवा त्या गोष्टी वापरू शकत नाही, थोडं लिमिटेशन असतात. खरं प्रीतम म्हणल्याप्रमाणे रसिक सर नावाप्रमाणेच फिल्मच्या बाबत पण प्रचंड रसिक आहे. त्यांनी कधी आम्हाला अडवलं नाही की बाबा ह्या गोष्टी करू नका, किंवा त्यांचं एकच म्हणणं होतं फिल्म चांगली करायची आहे, जी नॉर्मल ऑडियन्सना आणि आपल्याला पण बघताना मजा यायला पाहिजे. त्याप्रमाणे फिल्म नक्कीच चांगली झालेली आहे आणि आज आपण पहिला त्याचा लुक आहे आज आपण बघतोय. क्या बात आहे सर. मला वाटतं की म्हणजे शूट करताना तुम्हाला जितकी मजा आली असेल लेन्स थ्रू, आज हा ट्रेलर बघताना तुम्हाला खरं तर तेवढाच आनंद होणार आहे. आणि वी आर ऑल एक्सायटेड तुमचं काम पाहण्यासाठी. आणि यानंतर या सिनेमाचे जे भव्य दिव्य सेट आहे, ज्याची चर्चा खूप गाजली आणि व्हायरल झाली आहे, योगेश इंगळे ज्यांचं भरभरून कौतुक होतं आहे. आता त्यांच्या जुबानी आपण ऐकू की हा जो बिग बजेटेड सेट आहे त्यांना का करावा असा वाटला. सगळ्यात पहिलं म्हणजे बोलणं मला अवघड आहे. स्टेजच्या मागे मी काम जास्त करतो. सो मला रसिक ज्यावेळेस स्टोरी ऐकल्यानंतर म्हणजे जे काय सरांचे इनपुट, योगेश दादाचे इनपुट, सरांचे इनपुट, रसिक सरांचे, त्याच्यानंतर जे काय सेट छोट्यापासून मोठा होत गेला यातच खूप आनंद आहे. नाही बोलू शकत जास्त. सेट बनवणं जास्त सोपं आहे ना, बोलणं अवघड आहे. म्हणूनच मला सर्व चित्रपट बघितल्यानंतर ते काय बोलले हे लोकांना कळलं. मला माहित नाही, गबाडकुंड प्रीतम सरांच्या आयुष्यात आल्यापासून ज्या नवीन व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते ते रात्रभर जागं ठेवतात. आजच्या इव्हेंटचं अँकरिंग करण्यासाठी पण त्यांनी मला रात्रभर जागं ठेवलेलं आहे. सो येस, रात्रभर मी जागी आहे. स्क्रिप्ट पे स्क्रिप्ट चालू आहे, पण सर ठीक आहे, आय एम पार्ट ऑफ युअर फॅमिली नाव. आणि यापुढे आपले जे स्टार कलाकार आहेत, जे सुंदर छान कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला दिसणार आहेत, आता ते कसे दिसणार आहेत सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच कळणार आहेत. आपले मेकअप डिपार्टमेंट आणि VFX तर्फे मी अभिषेक पवार आणि अनुज देशपांडे यांना स्टेजवर आमंत्रित करते. मेकअप मॅन अभिषेक पवार, VFX हेड अनुज देशपांडे, दोघांनी मंचावर यायचं आहे. आता जे आपण सुंदर सुंदर भूत बघत होतो हे फक्त यांच्यामुळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या याच्यासाठी. कारण एक हॉरर पिक्चर बनवण्यासाठी एक प्रोस्थेटिक असलं पाहिजे आणि खूप सुंदर काम केलं. येस, यानंतर मेकअप नंतर अतिशय महत्त्वाचं डिपार्टमेंट असतं. आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स ते तसे दिसले पाहिजे, पण त्यासाठी सपोर्टिंग असतात कॉस्ट्युम्स. आणि ते करण्यासाठी मी मंचावर जिनी कॉस्ट्युम केले आहे ती आहे वैदेही बेहरे जाधव. यांना मी स्टेजवर निमंत्रण देते. आपणही स्टेजवर जॉईन व्हायचं आहे. आणि असोसिएट डिरेक्टर अजय येणारे, आपण देखील मंचावर यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट, सिनेमा शूट तर झाला आहे, बजेट लागलेलं आहे, भरपूर ग्रँड तुम्हाला व्हिज्युअल्स दिसतात आहे, पण नेमकं व्हिज्युअल कुठलं ठेवायचं आणि कुठलं कापायचं ही जी कात्री ज्यांच्या हातात आहे आणि जे फ्रीडम सरांनी दिला आहे, आपले एडिटर सौमित्र धडासुरकर, आपण देखील मंचावर यायचं आहे. यानंतर तितिक्षा बागुल आणि संगीताचा साथ चढवणारे VR ऋग्वेद, अमित पाटील,
व विजय गावंडे आपण देखील मंचावर यायचं आहे. यानंतर ॲक्शन आणि कोरिओग्राफर यांचा पण खूप महत्त्वाचा पार्ट असतो कुठल्याही सिनेमासाठी आणि ऑफकोर्स आपला ॲक्शन थ्रिलर आणि सस्पेन्स सिनेमा आहे आणि जर ॲक्शन्स प्रॉपर दिसले नाही तर सिनेमाला तेवढं वेट येऊ शकत नाही. सो बेस्ट टॅलेंटेड सरांनी ऑफकोर्स कास्ट केलेला आहे मास्टर कार्तिक. आणि मास्टर कार्तिक हे आहे ज्यांचं नाव आणि ज्यांचं फेम आणि ख्याती अशी आहे की पुष्पा 2 ची जी ॲक्शन्स तुम्ही पाहिल्या आहेत त्या सिनेमामध्ये मास्टर कार्तिक यांनी केली आहेत. आणि कोरिओग्राफर हर्ष राजपूत, राहुल माने व सुशील सरकार आपण देखील या मंचावर यायचं आहे. आता या टेक्निकल कास्ट अँड क्रू व्यतिरिक्त सपोर्ट पिलर्स अतिशय महत्त्वाचे असतात. दादा काळू मामा, स्पॉट दादा आहेत आमचे दादा काळू मामा, आपण मंचावर यायचं आहे. सोबत लाईट हेड पांडा दादा, फूड सेक्टरचे शैलेश तांदेळ आणि आमची संपूर्ण प्रोडक्शन टीम ज्यांचे नाम उल्लेखित राहिलेले आहेत सर्वांनीच या मंचावर यायचं आहे. लेट अस हॅव द कम्प्लीट घबाड कुंड परफेक्ट फोटो फ्रेम. सुमित जे स्टील डिपार्टमेंटचे हेड होते, सुमित प्लीज कम ऑन द स्टेज. आणि जिम्मी ज्यांनी केलं विकीजी माने आणि लाईट ज्यांनी केलं पांडा दादा आणि जे टेक्निकल सर्व होते. मला असं वाटतं प्लीज या एक चित्रपट बनण्यासाठी जे खरे मेहनत जी असते, जी रात्रभर जागून किंवा आणि मी त्यांना भयंकर त्रास देतो पण तरी ते माझ्यासाठी टाळ्या वाजवतातच. म्हणजे एवढे कमाल टेक्निशियन मिळणे खरंच नाही. खरंच थँक्यू ऑल ऑफ. चला थँक्यू ऑल ऑफ यू. Thank you so much. I request everyone to kindly be seated. नाही, नक्कीच खूप आनंद होतो जेव्हा आपण एका चित्रपटाचा भाग होतो आणि त्या चित्रपटाला खूप यश मिळतं आणि त्याच चित्रपटातल्या कॅरेक्टर्सना घेऊन जेव्हा एक नवीन चित्रपट निर्माण होतो तेव्हा नक्कीच खूप अभिमान वाटतो आणि खूप आनंद आजही झाला आहे. आणि प्रीतमचे खरंच खूप कष्ट असतात, म्हणजे त्याच्या स्क्रिप्ट रायटिंगपासून ते त्याच्या सेटवरच्या सगळ्याच बाबतींमध्ये तो खरंच खूप मेहनत घेतो. त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतो आज की या घबाडकुंडच्या ट्रेलर लॉन्चच्या मंचावरती आज मी इथे आहे आणि खरंच खूप आनंद होतो आहे. आणि प्रीतम आणि रसिक सर तुम्हाला आणि सगळ्या टीमला घबाडकुंडच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अल्ल्याड पल्ल्याडपेक्षा हा चित्रपट खूप लोकप्रिय हो ही मी देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू सो मच सक्षम. भाग्यम काय सांगतील? नमस्कार सर्वांना. परत एकदा स्टेजवर येऊन खूप भारी वाटतं. अल्ल्याड पल्ल्याडची आमची जी एक फॅमिली तयार झाली आहे त्यांना कधी आम्ही भेटलो तर खूप भारी वाटतं. म्हणजे एव्हरीवन जर स्पॉटपासून म्हणा ते डिरेक्टर सगळ्यांना भेटून खूप भारी वाटतं आणि खरंच असं वाटतं की एक फॅमिली आहे. म्हणजे कोणीही असू दे किती लोकांना भेटू दे जेव्हा आपण आपल्या म्हणजे माझ्यासाठी तो पहिला सिनेमा होता तर त्यांना जेव्हा मी भेटतो एक वेगळं एक इमोशनल नॉस्टॅल्जिया आपण क्रिएट होतो. आणि परत एकदा ती संधी आम्हाला मिळाली आहे घबाडकुंड थ्रू आणि एक मस्त युनिवर्स आता सगळ्यांसमोर येत आहे. सो सर ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी आणि आपण सगळे खूप यश मिळू ह्याच्या थ्रू अशी माझी प्रार्थना आहे. अल्ल्याड पल्ल्याड बोलवण्याचं रिझन आहे आपण युनिवर्स करतोय कारण माझ्या अल्ल्याड पल्ल्याडच्या युनिवर्समधूनच हिरोज घबाडकुंडमध्ये आले आणि हे तुम्हाला बघायला मिळणार प्रत्येक फिल्ममध्ये. जेवढी फिल्मचे पार्ट्स बनत जाणार तेवढे माझे हक्काचे हिरो वाढत जाणार आणि हक्काने ते सर्वांसमोर येऊन गाजवणार. म्हणून हा अल्ल्याड पल्ल्याडसाठी तुमचा थँक्यू की माझ्या एका शब्दावरती तुम्ही घबाडकुंडमध्ये आले आणि कुंडमध्ये येऊन जे काही धिंगाणा केलं ते खरंच कमाल. थँक्यू सो मच. मंचावर मी बोलवत आहे सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण
स्वागत करत आहोत संदीपचं. खरं तर 2 चित्रपटांची धुरं त्यांनी सांभाळली आहे आणि दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचं कॅरेक्टर दमदार आहे, असणार आहे नक्कीच. संदीप सर, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की खरंच हे हॉरिफिक प्रेशर आहे का काय, कसं काय, हाऊ यू आर मॅनेजिंग दिस? अनेक वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मला यावर्षी मुंबईत येऊन, गाव सोडून मुंबईत आलो आणि बरोबर 2001ला आलो मी. 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि माझ्या भोवतीचा एक चित्रपट येऊ घातलाय 25 वर्षाच्या स्ट्रगल नंतर. तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे सिनेमा, नाटक, मालिका आपण काम करतच असतो, फेम, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळवत असतो. पण ते करत असताना प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसचं एक स्वप्न असतं की मी छोटे छोटे रोल केलेले आहेत. म्हणजे अगदी पॉपकॉर्न पडला तो उचलायला गेला तरी माझा रोल जाईल, एवढे छोटे छोटे रोल मी केलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की ते माध्यम समजून घेण्यासाठीची ती प्रोसेस होती असं मला वाटतं. कारण चित्रपट माध्यम जे आहे हे खूप खोल आहे, खूप सखोल आहे. त्याचा तळ दिसत नाही. जितकं तुम्ही आत 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 जाल तितकं त्याचा कॅनव्हास मोठा मोठा होत जातो असं मला नेहमी वाटतं. आणि चित्रपट माध्यम हे जाऊन येऊन करण्याचं माध्यम नाही आहे, तिथे राहण्याचं माध्यम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सिनेमा करत असता तेव्हा तुम्ही पूर्ण त्या प्रोसेसमध्ये असणं महत्त्वाचं आहे. तर मला या प्रोसेसमध्ये प्रीतम सारखा माझा एक मित्र, उत्तम दिग्दर्शक, ज्याची कॉन्टेंटवर, खूप कमी दिग्दर्शक असे असतात की ज्यांना टेक्निकली साऊंड असतात पण कॉन्टेंटवर पकड नसते. कॉन्टेंट चांगला असतो पण टेक्निकली फार गोष्टी कळत नाहीत. पण प्रीतम हे एक असं कॉम्बिनेशन आहे डिरेक्टर म्हणून. म्हणजे या मंचावर त्याचं खोटं कौतुक करत नाही आहे, मी खरं सांगतोय की स्टोरी असेल, स्क्रीन प्ले असेल, डायलॉग्स असतील, सिनेमाचा कॉन्टेंट असेल आणि टेक्निकल, ह्या दोन्ही गोष्टींवर पकड असणारे डिरेक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत. आणि आपल्या मराठीला प्रीतम सारखा डिरेक्टर लाभलाय तर आपण खरंच नशीबवान आहोत. त्यानंतर आपला भोवताल आजूबाजूला ज्या पद्धतीचे चित्रपट तयार होत आहेत, मग ते साऊथमध्ये असतील, नाहीतर बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल, तर मोठं स्वप्न बघणारा हा यवतमाळसारख्या छोट्या गावातून आलेला हा दिग्दर्शक आहे. मला असं वाटतं की त्याच्या बोलण्यामध्ये नेहमी प्रमोशनच्या आयडियाज असतील, शूट असेल, मोठा सेट, मोठं काहीतरी करायचं आहे. आणि मला असं वाटतं की हा डिरेक्टर जेव्हा मराठीत तर काम करणारच आहे, पण हिंदी, साऊथमध्ये मी त्यांना नेहमी म्हणतो प्रीतमला की तू जेव्हा तिकडे जाशील तेव्हा सुद्धा तितक्याच ताकदीनं तू सिनेमा उभा करशील. कारण 24 तास हा झपाटून गेलेला डिरेक्टर असं मला वाटतं. तो सिनेमाशिवाय दुसरा विचार करू शकत नाही किंवा तो त्याशिवाय जगू शकत नाही. माझं वय त्याच्यापेक्षा जास्त आहे, अनुभव जास्त आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त सगळ्या भाषेतले चित्रपट या माणसाने अभ्यास म्हणून बघितले असतील असं मला वाटतं. आणि अशा दिग्दर्शकाच्या हातामध्ये जेव्हा एखादा नट पडतो दिग्दर्शकाच्या हातात, तेव्हा त्या नटाचं सोनं होतं असं मला वाटतं. आणि प्रत्येक अभिनेता कितीही वर्ष झाले, कितीही मोठा झाला, तरी पण तो चांगला डिरेक्टर शोधत असतो की मला चांगला डिरेक्टर मिळायला पाहिजे. आणि हा गोडबोल आहे खूप. डिरेक्टरकडे जे स्किल लागतं, काम कसं काढून घ्यायचं आणि नटांना घड्याळ बघू द्यायचं नाही. म्हणजे जुन्या काळामध्ये शेतकरी सूर्यावरनं ठरवायचे किती वेळ झाली आहे. आम्ही घबाडकुंडला सूर्यावरनंच ठरवायचो की आता पहाट झाली, आता सकाळ झाली. आणि दीड म्हणजे चांगलंच आहे, पण दीड शिफ्टमध्ये ह्यांनी आमच्याकडून काम करून घेतलंय. हॉटेलवर गेल्यावर कळायचं की अरे 1.5 शिफ्ट केली आपली हे. आणि अशा अनेक वेळा, म्हणजे मी त्याच्यावर गाणं सुद्धा केलं होतं, प्रीतम प्रीतम दे मला कॉल टाइम, प्रीतम दे मला कॉल. कारण सगळ्यांना धडधड ना. पहाटे 7ला हॉटेलला आलोय, आता हा दुपारी 2ची शिफ्ट लावणार आहे का 12ची लावणार आहे, आंघोळ करून पळायला लागणार आहे. कॉल टाइम सतत प्रीतम दे मला कॉल टाइम. 1.5 शिफ्टाची शूटिंग झाली, आता मी थक्कम.
वाडा असतो तो रेडी असतो, त्याचा रेंट आपण देतो आणि तिथे शूट करतो. पण काही हजार स्क्वेअर फीटचा सेट उभा करणं ही सोपी गोष्ट नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे रसिक सरांसाठी आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर मला ना ते डेंटिस्ट कोणी ओळखीचे असतील तर सांगा ना. तेवढे कशासाठी म्हणजे ते मला जरा क्लिप लावून घ्यायचे. ते फार लोक माझ्यावर पंचेस मारतात, खूप टॉन्टिंग करतात. तर मला ते आतमध्ये घ्यायचे दात. तर लक्ष्मामा लक्ष्मीकांत बेर्डे मला जवळ घेतलं आणि मला म्हणाले की संदीप हा विचार कधीच मनामध्ये आणू नकोस. च्या मनात एक शब्द काय येतोय हे तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याकडे इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हास्य सम्राट कुशल बद्रिकेजी. कुशलजींचं नाव घेतल्याबरोबर चेहऱ्यावर हसू येतच. आता मी थोडं इंटरप्ट करतो तुम्हाला. लाईमलाईट मध्ये या जरा. थोडंसं इंटरप्ट करतो की आपल्याकडे जो विनोदी भूमिका जास्त करतो त्याला कॉमेडी ॲक्टर म्हटलं जातं किंवा हास्य सम्राट म्हटलं जातं. तसं नाही आहे. विनोदी अभिनेता हा गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीनं करतो. म्हणजे एखादा गंभीर भूमिका करणारा नट जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा असं आपण म्हणतो का आज आपल्याकडे गंभीर अभिनेते आलेले आहेत. तसंच कुशलचं मी एक फिल्म बघितली होती गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. एक होता का होता. त्याच्यामध्ये अत्यंत सिरियस रोल, म्हणजे जितकं हसवलंय तितकंच त्यांनी प्रेक्षकांना डोळ्यात पाणी सुद्धा आणलंय. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण जेव्हा ॲक्टरला बोलवतो कुठल्याही तेव्हा तो फक्त विनोदी अभिनेता नसतो, तो अभिनेता असतो. थँक्यू. येस नक्कीच. आणि म्हणूनच आम्हाला कुतूहल आहे की कुशलजी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आणि खरं तर तीच एक्साइटमेंट आहे हा प्रवास. आणि ही भूमिका तुम्हाला एक्सेप्ट करताना म्हटलं कुठले चॅलेंजेस आलेत आणि तुम्ही काय एक्सेप्ट केली ती जर्नी थोडी सांगाल आम्हाला. खरं तर मी जी भूमिका करतोय त्या भूमिकेसाठी प्रीतम सर एक ह्युमरस कॅरेक्टर शोधत होते की ज्याच्यामध्ये मुळातच थोडासा ह्युमर भरलेला असेल व्यक्ती म्हणून. आणि त्यांनी सांगितलं हे योगेश सरांना. योगेश सर म्हणजे आपली DOP. आणि त्यांनी सजेस्ट केलं की कुशल बद्रिके बघा कसा वाटतो आणि मग माझं कास्टिंग झालं. पण तत्पूर्वी योगेश सरांनी माझं नाव या सिनेमाला सजेस्ट केलं. त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या आधी योगेश सरांनी मी एक सिनेमा केला त्याच्यासाठी ते माझं नाव सिनेमातनं काढायला निघाले होते. सोंग नावाचा सिनेमा आहे जो येऊ घातलेला आहे. तर त्याच्या दिग्दर्शिका आहेत शफात खान म्हणून मॅडम. तर त्या म्हणाले की आपण कुशल बद्रिके यांना घेऊन सिनेमा करूया. तर हे म्हणाले की काय आहे की आपण कमी लाईट घेऊन चाललोय, कमी लाईटवर शूट करतोय. आणि कुशल बद्रिके नावाचा जो नट आहे त्याचा एकूण रंग बघता याचा दात आणि माझे रंग, तर ह्याचा एकूण रंग बघता आपल्याला एक्स्ट्रा लाईट्स लागतील. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळात दिसत नाही ना या बेसवर झालं. तर मॅडम त्यांना असं म्हणाले की नाही यार इतना भी काला नाही आहे. फायनली तो सिनेमा आम्ही केला. तो सिनेमा येऊ घातलाय. माझं काम त्यांना बहुतेक आवडलं असेल किंवा स्वतःचं पाप धुवायचं असेल म्हणून माझं नाव सजेस्ट केलं. पण मला असं वाटतं की जे काही असेल जी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली असते, जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली असते त्या गोष्टीपर्यंत तुम्ही येऊन पोहोचतात. तर मला असं वाटतं जसं संदीपचं नाव सातबाऱ्यावर आलं तसं माझा जीवनाकडचा प्रवास तिथे सुरू झालेला असावा. म्हणजे सांगतो कारण ह्या सिनेमात अरे बापरे हे सांगायचं नाही ना की ह्या सिनेमात काय होतं माझ्या बाबतीत. अरे बापरे खूप रिस्ट्रिक्शन्स काय सांगायचं आणि काय नाही ह्या बाबतीत. पण मी पुढच्याही भागात दिसणार खरं करा. तर ऍक्टरचं नाही छे छे आम्ही ऑरेंज रेशन कार्डवाली माणसं आहोत. पण एनिवे हा सिनेमा ज्या पद्धतीने शूट झाला, ज्या पद्धतीने या सिनेमातली गोष्ट आहे
खूप वेगळ्या पद्धतीने गोष्ट येते, खूप वेगळा सिनेमा आहे. एकीकडे हॉरर आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे. मिळाला आहे इन अ व्हेरी हॉरिफिक वे. कसा अनुभव होता? नमस्कार. खूपच कमाल अनुभव होता आणि माझ्यासाठी तर ह्यांनी मला कसं निवडलं माहीत नाही, पण मी हा चित्रपट आधीच निवडलेला होता. मी तुमच्या आल्याड पल्याडच्या प्रीमियरच्या आधी रसिक सरांचे आभार, प्रीतम सरांचे आभार आणि माझे अत्यंत लाडके लेखक संजय नवगिरे. या चित्रपटाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही दोघं हॅट्रिक करतोय. हा आमचा 3रा चित्रपट आहे. तर मी आल्याड पल्याडच्या प्रीमियरला आले होते आणि मी वेड्यासारखा तो चित्रपट एन्जॉय केला होता आणि मी यांना म्हटलं मला असा चित्रपट करायचा आहे हा. आणि काही दिवसात प्रीतमनी मला फोन केला की आम्ही चित्रपट करतोय आणि तू करतेस का? तर करतेस का प्रश्न नव्हता, मी मानसिक आधीच त्या चित्रपटात होते. कमाल चित्रीकरण झालेलं आहे, कमाल सेट होता. सगळे जसं म्हणतायत तसं तुम्हाला तो दिसणार आहे. म्हणजे एक असतात की चित्रपटाची आवड असणारी माणसं आणि एक असतात चित्रपटाचा ध्यास असणारी माणसं. ही सगळी ध्यास असणारी माणसं आहेत, ही सगळी वेडी माणसं आहेत. ह्यांनी तो वेडेपणा तुम्हाला पूर्णपणे आमच्या चित्रपटात दिसणार आहे. आणि माझे सगळे सहकलाकार कमाल होते. एक संदीप आणि मी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे, कुशल वद्रिके आणि मी खूप वर्ष एकत्र काम करतोय, शशांक शिंदे आणि मी खूप काम केलेलं आहे, देवदत्त नागे यांच्याबरोबर त्या निमित्ताने काम करायची संधी मिळाली. काही सीन स्मिता मॅडम आणि आम्ही केले, रसिक सर आणि आम्ही काही सीन केले. तर सगळे कलाकार उत्तम होते आणि भट्टी एकत्रित कमाल जमून आलेली होती. आणि लगेच आम्ही सुद्धा 2रा चित्रपट करतोय. त्यामुळे आमची यावर्षी हॅट्रिक होईल, संदीप आणि माझी सुद्धा. आता काय म्हणशील? हे सगळे सिनेमे कास्ट करणारी लोक असतात कुठे? मला एवढाच प्रश्न आहे माझा, बाकी काय नाही. ओके, थँक्यू. प्राजक्ताने फार जबरदस्त काम केलंय. प्राजक्ता एकमेव अशी व्यक्ती आहे जिची मराठीवरची जी काय म्हणतात कड बघितलं इतका जबरदस्त आहे की ती बोलताना काहीच करत नाही. सो येस, थँक्यू सो मच. आणि आता फर्स्ट मराठी युनिव्हर्सची 2री नायिका स्मिता अंजुते पायगुडे यांना मी मंचावर बोलू इच्छिते. मॅम, प्लीज जॉईन अस ऑन द स्टेज. सो येस, फर्स्ट मराठी युनिव्हर्स आणि अभिनयाची जोड, हा प्रवास कसा होता? ॲक्च्युली मी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून काम करते. अगदी लहानपणापासून नाटकांपासून सुरुवात झाली माझी. आणि खरंच सांगायचं ना, इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मला खूप प्राऊडफुल फिलिंग्ज आहेत त्या गोष्टीचे, की टिकून राहण्यासाठी मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून बरीच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये खूप छान माझे कनेक्शन्स झाले, लोक भेटली, अनुभव आले. आणि ती भूक होती कॅमेऱ्याची, की कॅमेऱ्याच्या समोर कधी येईल तो येईल योग, शनी महाराज कधी कृपा करतील. पण कॅमेऱ्याच्या सोबत कुठेतरी राहायचं ह्याच्यासाठी मरमर आयुष्यभर तीच मरमर, की कॅमेऱ्याच्या आजूबाजूला राहायचं. म्हणजे कॅमेरा म्हणजे परमेश्वर आपल्यासाठी, रंग म्हणजे परमेश्वर आपल्यासाठी. आणि त्या सगळ्या दरम्यान म्हणजे चालू होतं, लाईफ चालू होतं, कामं चालू होती, चित्रपट चालू होते, नाटकं चालू होती. दरम्यानमध्ये मला रसिक भेटला. मग आम्ही आमचं आयकॉन स्टाईल जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती स्टार्ट केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही छोटे प्रोजेक्ट करत या मोठ्या प्रोजेक्टपर्यंत आलो. राईट, स्विच ऑफ. एंट्री आहे. वैष्णवी कलांकरचा इफेक्ट सुरू झालेला आहे आत्तापासूनच. तर मी आत्ता जशी इथे दिसते तशी अजिबातच दिसणार नाहीये. आणि माझ्या मते प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं की वेगळं काहीतरी करायचं, वेगळं कॅरेक्टर करायचं. तर ती संधी मला या टीमने दिली, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि उद्या वुमेन्स डे आहे,
तर मी आता विश करते सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे आणि असं सांगते की आता इथे जेवढ्या लेडीज आहेत त्यांनी सगळ्यांनी थिएटरला येऊन ही फिल्म बघा. येताना तुमच्या नवऱ्याला आणा, मुलाबाळांना आणा, काका काकूंना आणा, सासू सासऱ्यांना आणा, आई बाबांना आणा, जावेला नंडेला सगळ्यांना आणा आणि यापैकी जी नाती उरली असतील त्या सगळ्यांना घेऊन या. जून महिन्यात फिल्म येते. तुमचा सपोर्ट द्या, प्रेम द्या. ही फिल्म खूप टोकाला गेली पाहिजे. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. आणि आता आपण या फिल्मचा एक अविभाज्य भाग म्हणजे एक बाल कलाकार आरोहीला जिचं सुली कॅरेक्टर आहे हिला मंचावर बोलवत आहोत. आरोही मंचावर यायचं आहे. ओ माय गॉड, शी इज रिअली व्हेरी स्मॉल. हाय. अच्छा आरोही, तू सांगण्यापेक्षा मीच तुला प्रश्न विचारू. आरोही, तुला या सिनेमात काम करताना खूप भीती वाटली? खरंच? कशी भीती वाटली सांगशील? भीती वाटली. मी वैशाली दीदीच्या मांडीवरती बसलीये. ती बोलते मला खूप भीती बाळा, आपल्याला फिल्म करताना तुला कसं वाटलं? मजा आली का? ते मजा आली, खूप मजा आली. खूप एन्जॉय केली. भीती एन्जॉय केली. बस इसके आगे कुछ मत पूछो इसको. हात रे हात हात. ओके, यानंतर मी मंचावर बोलवणार आहे साहिल अनंत देवार सर यांना. आणि हा फिल्मचा युनिव्हर्सचा फर्स्ट लुक आहे. इट्स जस्ट अ फर्स्ट लुक. गणपती बाप्पा. अमेझिंग कट. पुन्हा एकदा लाईट्स ऑफ प्लीज. कॅन वी प्ले द ट्रेलर? पुन्हा एकदा. रेडी? येस, रेडी. वी ऑल आर रेडी. कम ऑन.
सगळ्यांनी आपल्या कॅलेंडरमध्ये 19 जून ही तारीख सेव्ह करायची आहे आणि फर्स्ट शो बघायचा आहे. कसं वाटलं फर्स्ट लूक? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या मराठीच्या फर्स्ट लूक साठी. आणि आम्ही सर्वजण येतोय 19 जूनला, तर सर्वांनी कमाल शोधायला यायचं आहे. थँक्यू. झेन एंटरटेनमेंटतर्फे देवदत्त सरांचं खूप खूप स्वागत आहे. घबाडकुंड या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ते आज आपल्याला इथे भेटलेले आहेत आणि एक खूप मोठा क्षण माझ्यासाठी आहे, कारण की त्यांनी हा माईक स्वतः होल्ड केला आहे. वुमन्स डेच्या निमित्ताने मला एक छोटंसं त्यांनी सत्कार म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे आणि मी खूप खूप आभारी आहे सर तुमची या गोष्टीसाठी. खूप खूप धन्यवाद. सी कसं आहे, मी प्रत्येक वेळी सांगतो, परत एकदा सांगतो, आपण स्त्रीतत्व आहे ना, ते बऱ्याच गोष्टींसाठी पॉझिटिव्हली जे घेतलं जातं ते म्हणजे असं आहे की शक्ती म्हटलं तरी ती शक्ती, युक्ती म्हटलं तरी ती युक्ती, ताकद म्हटलं तरी ती ताकद, इंग्लिशमध्ये म्हटलं तरीसुद्धा स्ट्रेंथला पण ती स्ट्रेंथ, पॉवरला ती पॉवर, एवढी स्त्रीतत्व सगळीकडे सामावलेलं आहे. आणि उद्या त्यांचा एवढा मोठा सन्मान आहे, विमेन्स डे आहे. सो त्यामुळे काय हे तर तसं काही खूप छोटंसं आहे, पण एक वेडी भावना की तुमच्यामुळे आम्ही एवढे ताकदीने, शक्तीने, युक्तीने आम्ही इथे उभे असतो. सो असेच आमच्या पाठीशी राहा. दॅट्स इट. या सन्मानासाठी खूप खूप धन्यवाद सर. तर घबाडकुंड या तुमच्या आगामी चित्रपटाबद्दल तुम्ही काही आम्हाला सांगू इच्छिता का? मी कथा सांगू शकत नाही कारण माझा डिरेक्टर त्या तिकडे उभा आहे, तो ऑफकोर्स जोक सपाट. घबाडकुंड पहिल्यांदा आपण एक हॉरर ॲडव्हेंचरस किंवा या थ्रिलर अशी युनिवर्स आपण या इथे क्रिएट करतो आहे. सो हॉलिवूडमध्ये ह्या युनिवर्स क्रिएट झालेले असतात, एक कथेला कनेक्टेड दुसरी कथा, तिसरी कथा, चौथी कथा असं. सो तसंच पहिले अल्ल्याड पल्ल्याड होतं, त्याच्यानंतर आता घबाडकुंड पुढची कथा असणार आहे. सो ही सगळी अशी युनिवर्स आपण आपल्या मराठीच्या कुटुंबाला देत आहोत. आता मराठी चित्रपट केवळ मराठी कुटुंब बघत नाही, तर आसपासचे अगदी गुजराती, मध्य प्रदेशमधले तेलुगू लोक तीसुद्धा बघतात. तेलुगूमध्ये काम करत असताना मला ही गोष्ट जाणवली की काही मराठी चित्रपट त्यांनी बघितलेले आहेत. सो त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक फार चांगला असा उपहार असणार आहे. बरोबर. तुमच्या ह्या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. एवढं सांगतो की जसं तुम्ही मला प्रत्येक वेळी आपलंसं केलेलं आहे, आपल्या घरातलं एक लहान मूल असतं ना, ते कसंही नाचलं ना तरी आपल्याला ते घरातलं लहान मूल नाचताना आपल्याला खूप बरं वाटतं, आपला आनंदच वाटतो. तसं मी हे जे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, त्यांचं मी लहान मूल आहे, मी कसा वेडावाकडा नाचलो तरी त्यांना ते चांगलं वाटतं. सो तसाच काहीचा प्रकार मी इथे केलेला आहे. जसं जयमल्हारला तुम्ही यश दिलं, जसं तुम्ही तानाजीला यश दिलं, जसं तुम्ही आदिपुरुषच्या मारुती रायला तुम्ही आपलंसं केलं, साऊथमध्ये सुद्धा मराठी झेंडा फडकवला, फडकतोय, फडकत राहणार आहे, दुसरे काही झेंडेसर होतोय त्या तिकडे. सो त्याला सुद्धा असं भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला. तसंच घबाडकुंडला सुद्धा तसंच प्रेम द्यावं, कारण पहिल्यांदाच तुम्हाला असं एक ॲडव्हेंचर, थ्रिल, हॉरर असं बघायला मिळणार आहे. आणि ॲज युजल तुम्हाला हट्टाकट्टा देवा त्या तिकडे तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सो घबाडकुंडच्या सेटबद्दल अशी माहिती मिळाली आहे की 22,000 स्क्वेअर फीटचा अवाढव्य असा सेट तुम्ही बनवला होता. तर तिथे पहिल्यांदा गेल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती? कसं असायचं, प्रीतम आहे माझा खूप जुना मित्र आहे, तर तो मला त्या दिवशी असं हसत हसत म्हटलं होतं की दादा, तू म्हणजे ना, तू फक्त सेटवरच काम करतोस आणि तू ज्या प्रोजेक्टला असतोस त्या तिकडे सेट उभारायला लागतो. सो त्याच्यामुळे आपण मूवी करतो त्याच्यासाठी सुद्धा आपण तर सेट उभारतो आहे. म्हणजे ऑफकोर्स हे जोक्स अपार्ट, मजा मस्ती चालू होती, पण खरी गोष्ट अशी की खरंच त्या तिकडे खूप मोठा सेट असा उभारला गेला होता. मोठा असा तो फ्लोअर होता आणि त्या फ्लोअरवर हा सगळा सेट जो आहे तो उभारला गेलेला आहे. एक्झॅक्ट घबाडकुंड काय असणार आहे, त्याचा काय सेट असणार आहे, ते कसं त्या तिकडे असेल, ते तुम्हाला 19 जून 2024ला बघायला मिळणार आहे. तो सेटवर गेल्यावर लक्षात आलं की आपण काहीतरी एक वेगळंच काहीतरी क्रिएट करतो आहे, एक खूप असं अद्वितीय असं काहीतरी असणार आहे. आणि तीच गोष्ट माझ्या प्रेक्षकांना, माझ्या ह्या कुटुंबाला बघायला मिळणार आहे 19 जूनला. तर शूटिंग दरम्यान, घबाडकुंडच्या शूटिंग दरम्यान तुम्हाला लक्षात राहील असा एखादा किस्सा तुम्ही सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? बरेच आहेत, पण एक किस्सा आहे, तो तर खूप मुश्किल असा किस्सा आहे. डे नाईट शूट असायचं. आम्ही कधीच एक शिफ्ट काम केलंच नाही. काय असायचं की तो मूड लागायचा, मग चला अजून करूया, कंप्लीट करूया. मग ते एक शिफ्टची ना 1.5 शिफ्ट व्हायची, 2 शिफ्टचा व्हायच्या.
मग रात्री जेव्हा 10 वाजता पॅकअप व्हायचं त्याच्याऐवजी कधी कधी 2 वाजता पॅकअप व्हायचं आणि 2-3 वाजता पॅकअप झाल्यानंतर काय व्हायचं की भूकसुद्धा लागायची आणि मोस्टली मी शूटमध्ये मी काहीच खात नाही का तर ती एनर्जी राहायला पाहिजे. आपण काही खाल्लं वगैरे तर तो शिथिलपणा येतो म्हणून मी फक्त चहा कॉफी भरपूर पित असतो. तर साधारण एक 2-2:30 वाजता पॅकअप झालं, हॉटेलवर पोचलो 3-3:15 आणि भूक लागली. मी संदीपला फोन केला, संदीप पाठकला. तर संदीप बहुतेक झोपला होता कारण तो खूप थकला होता. मी कुशलला फोन केला की कुशल अरे मी नूडल्स बनवतो आहे, तू खाणार आहेस का? तर त्यांनी मला वेड्यात काढलं. अरे देवा वाजले किती, 3:30 झालेत. 3:30 वाजता कोणी मॅगी खातं का रात्रीचे मध्यरात्रीचे 3:30 वाजता मॅगी नूडल्स? म्हटलं ठीक आहे. त्याला म्हटलं मी एक 10-15 मिनटामध्ये सुरुवात करणार आहे, बघ. नाही नाही तू कर, मी झोपतो. अरे काय 3:30 वाजता कोणी नूडल्स खाल्लेले आहेत. 15 मिनटात मला कुशलचा फोन, देवा अरे नूडल्स आहेत का रे? सो आम्ही एवढं तर एन्जॉय केलं. म्हटलं नाही अरे मी केलं नाही, ती आपण दोघं करू. आणि मी कसं माझ्या गाडीमध्ये ना सगळ्या कॅम्पिंगचा सेट असतो, स्टोव असतो, इंडक्शनसुद्धा असतं, पातेली असतात, त्याच्यामध्ये तांदूळ. मी माझा तांदूळ कधी कधी बरोबर नेतो. माझ्या वडिलांना एक तांदूळ आवडायचा, सो त्यांची आठवण म्हणून तो तांदूळ माझ्याबरोबर असतो आणि मी त्याचा भात करतो बाहेर गेल्यानंतर. तर तो तांदूळ असतो माझ्यावर, तो होता. नूडल्सचे पॅकेट असतातच, चहा कॉफीचे पॅकेट सगळं असतं. माझ्या गाडीमध्ये ना ग्रॉसरी असते पूर्ण. माझी गाडी मी नेली ना तर मी 3-4 दिवस आरामात कोणाकडे न जाता, तसं मी महिनाभर कुठे मी राहू शकतो. कारण महिनाभर एकाच्या घरात गेलं तरीसुद्धा मला पोटभर अन्न देऊ शकतात माझं कुटुंब. तेव्हा मी कुशल मस्तपैकी 4 वाजता पहाटे आम्ही नूडल्स केल्या, खाल्ल्या वगैरे, फोटोसुद्धा त्याचे शेअर केले, असंच व्हिडिओज काढले वगैरे. सो तो किस्सा खूप मजेशीर आहे. तसाच अजून एक किस्सा संदीपबरोबरचा आहे. सेट लागायला थोडा वेळ होता, लाईट्स वगैरे व्हायला. तर संदीप पण बाहेर बसला, ते ये बाहेर बसूया आपण. खुर्ची नव्हती, काही नव्हती, काही नाही. तो खुर्चीवर एकच खुर्ची आली, तो बसला. अरे खुर्ची नाही म्हटलं थांब, आणि मी जाऊन त्याच्या मांडीवर बसलो. आम्ही फोटो क्लिक केला, तो फोटो एवढा लोकांना आवडला. सो आत्तासुद्धा आम्ही त्या तिकडे आलो ना, तो खुर्चीचा तोच प्रश्न झाला. मी जाऊन पहिले त्याच्या मांडीवर बसलो की हां. सो ही आमची मैत्री आहे. घबाडकुंड चित्रपटाच्या ह्याने मला म्हणजे बाकीचं तुमचं प्रेम तर आहेच, त्याचं घबाड तर आहेच, पण हे मैत्रीचा घबाडसुद्धा मला मिळालं आहे गं. सो त्यामुळे खूप बरं वाटतं. छान मित्र आहे ते सगळे. खूप छान सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि आमच्या प्रेक्षकांना आतुरता आहे चित्रपटाच्या रिलीजची. तर 19 जूनला आम्ही सगळे प्रेक्षक आणि आम्ही सगळे हा चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहणार आहोत. आणि झेन एंटरटेनमेंटतर्फे घबाडकुंड ह्या तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. खरंच तुम्ही 19 जून 2026ला आपला चित्रपट रिलीज होतो आहे. मीनवाईल तुम्हाला टीजर्स, ट्रेलर्स, लुक रिव्हील ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुमच्या उत्कंठा हळूहळू वाढत जाणार आहेत. मेन सरप्राईज आहे ते 19 जून 2026ला तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि खरंच मी म्हणतो आपण गेट टुगेदर करूया. 19 जून 2026ला प्रत्येक थिएटरमध्ये आपण गेट टुगेदर करूया. आम्ही प्रयत्न करणार आहोत, मी तरी प्रयत्न करतो व्हिजिट करायचा. सो कुठेतरी आपली भेट होईलच. एकत्र बघूया चित्रपट. पॉपकॉर्न्स माझ्याकडनं तुम्हाला. थँक्यू सो मच सर, थँक्यू. खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी. तर आज मी आले आहे घबाडकुंड या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लुकच्या रिलीजला आणि माझ्यासोबत आहे कुशल बद्रिके. तर सर कसं वाटतंय तुम्हाला फर्स्ट लुक बघून चित्रपटाचा? खूप भारी वाटतंय. काहीतरी जबरदस्त घेऊन आपण येतोय थिएटरमध्ये. आपण असं म्हणतो ना, थिएटरमधला अनुभव मिळत नाही, थिएटरमधला अनुभव मिळत नाही. तर हा तो सिनेमा आहे घबाडकुंड, जो आम्ही 19 जूनला घेऊन येतो. त्यामुळे आज टीजर रिलीज झाला. सो एक असं असतं नाही का की आपण असं म्हणतो ना की लग्न लागणार आहे, साखरपुडा झाल्यावर कसं वाटतं, तसलं काहीतरी वाटतंय. ग्रेट ग्रेट. तर मला एक विचारायचं की घबाडकुंड ही संहिता जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ऐकवली गेली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? मला ना जेव्हा ह्याने प्रीतम पाटील सर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, जेव्हा त्यांनी मला ही गोष्ट ऐकवली ना, तेव्हा त्यांनी मला A to Z असं सगळं ऐकवलं. म्हणजे त्यावेळेला त्यांना तो सिनेमा संपूर्ण माहीत होता. मला त्यांनी त्या वाचनात अख्खा सिनेमा दाखवला आणि ह्या सिनेमाविषयीचं विजन दाखवलं. जसं की मराठीत हा पहिल्यांदा युनिवर्स होता आहे.